श्री स्वामी समर्थ मंडळी. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की Amazonचे रिसेलर आहेत ते आपल्यासोबत कसं स्कॅम करतात. 5 दिवसापूर्वी आम्ही एक बॅग ऑर्डर केली होती आणि म्हणजे जी रिअल इमेज आहे ते बघूनच आम्ही ती ऑर्डर केलेली. पण रिसीव्ह झाल्यानंतर बघतो तर काय सेम कलर होता, बट त्याचा पॅटर्न, त्याचं डिझाईन सगळं वेगळं होतं. मग त्याच्यामुळे आम्ही रिटर्न म्हणजे एक्सचेंजला टाकलं आणि तिथे रिमार्क सुद्धा टाकलेला की दिस प्रोडक्ट इज नॉट ॲज एक्सपेक्टेड विच इज शोन ऑन द वेबसाईट. ओके, त्याच्यानंतर मी एक्सचेंज केला आणि कालच ते मला रिसीव्ह झाली. तर आता त्यांनी एक्झॅक्ट जसं ते पॅटर्न शो केलं होतं ना तशी शेअर केली. म्हणजे आता तुम्ही विचार करा, जर एखादा युजर हे सगळं न बघता डायरेक्टली घेत असेल किंवा ते त्याला म्हणजे ते पार्सल आलं, त्याला ठीक आहे ओके वाटली, तो ठेवून घेत असेल, तर मग युजरचाच लॉस आहे. या ठिकाणी ते लोक प्रॉफिटमध्ये राहणार. म्हणजे यांनी त्याची कॉपी बनवली असेल, जे थोड्या कमी पैशात ते बनवू शकत असतील अशी कॉपी ते आपल्याला देऊन देतात. मग आणि जेव्हा आम्ही रिमार्क टाकलं तर मग बरोबर त्यांनी एक्झॅक्ट जे प्रोडक्ट होतं ते आम्हाला शेअर केलं. व्हिडिओ बनवायचा पर्पज हाच आहे की जर तुमच्यासोबत पण असं काही होत असेल तर म्हणजे तुम्ही एक्सचेंजला टाकून बघा आणि बघा जर असं काही होतं आणि काळजीपूर्वक लक्ष द्या तुम्ही ऑर्डर केलं आहे तेच तुम्हाला रिसीव्ह होते की नाही. तर ही ती बॅग आहे जी आम्ही रेफरन्सला बघितली होती आणि आता त्यांनी ही सेम पाठवली. पहिल्या बॅगमध्ये हे पॅटर्न पण वेगळं होतं, फ्लॅप्स पण वेगळं होतं, हे जे आहेत हे पण वेगळं होतं. तर आता आणि त्याचं स्ट्रक्चर पण वेगळं होतं. नेक्स्ट टाइम तुमच्यासोबत असं काही होत असेल तर